बघा ही जी झाडं पडली ना ती साधी सुरू झाडं पडलेली नाही. हे आहे कामगार लोकांचं परांजपे आहे. ह्या काम चालू आहे. ती बघा जो पत्रा बघा बँड झाला ना त्या कंपाऊंडमधनं ही इथं पडलेली आहे. सर्वांचं स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉगमध्ये. तर बघा आपण आता कामावर पोचलो आहे आणि आपली बघा परी समोरच आहे. आणि आजचं वातावरण ना खूप मस्तपैकी आहे कारण सकाळी पाऊस पडला आहे आमच्या मुंबईला बँड्रामध्ये खारमध्ये. तर वातावरण बघा किती छान एकदम आहे. आज काही गरम होत नाही आहे. बघा आता हे झाडांना ना हे आमच्या कुंड्या लावल्या आहे ना ह्यांना पाणी पण आता मस्त भेटेल. तर चला आपल्या आजच्या डेली ब्लॉगला आपण सुरुवात करूया आणि तुम्हाला आपल्या डेली ब्लॉगमध्ये छान छान तुम्हाला बघायला भेटेल. तर आता पाऊस तर कधी पण पडू शकतो आता आमच्या मुंबईला, पण आम्हाला खूप आनंद होईल. पण मला तर पावसाचा आनंद घेता आला नाही, पण नक्की तुम्हाला आपला एक ना एक दिवस तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये आपण पावसाचा आनंद घेताना तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर बघा आमच्या इथं हाऊसकीपिंगचं साफसफाईचं काम पण चालूच आहे. तर चला आपण आता आपल्या डेली ब्लॉगला आपण सुरुवात करूया. आपण जसं कामावर आलो ना तर आपलं कंपाऊंडमध्ये लक्ष गेलं. बघा ही जी झाडं पडली ना ती साधी सुरू झाडं पडलेली नाही. एकदम भयानक हे झालेलं आहे पावसामुळे. बघा हे आहे कामगार लोकांचं परांजपे आहे. बघा ह्या शिड्या अशा ह्या शिड्या आहे. बघा हे जी लोखंडाची शिडी आहे ना त्या बाजूला गावात काम चालू आहे. ती बघा जो पत्रा बघा बँड झाला ना त्या कंपाऊंडमधनं ही इथं पडलेली आहे. आणि तर आमची पूर्ण जाई असते वरती. बघा ह्या पूर्ण लोखंडाला ना जाई झाली होती कारण खाली गाडी पार्किंग होते. आणि नशीब कोणची गाडी पार्किंग नाही तिथं करू नये ना त्याच्या गाडीचं पण खूप नुकसान झालं असं मोठ्या. बघा किती भयानक झाले बघा. कारण पाऊस तेवढा साधा होता का माहीत नाही, पण बघा हे परांजपे पडले. बघा वा किती खतरनाक झालं. पण तिथं गाडी असती ना तर त्याचं खरंच नुकसान झालं असतं. बघा ते इथं लावलेलं बघा पत्रा. बघा जो पत्रा बँड झाला आहे ना तिथून ते पडलं बघा हे बघा. आणि खरंच हे सकाळी झालं असेल तर बरंच होतं, कारण नाहीतर दिवसा झालं असतं ना तर इथं गाडी पार्किंग असते आणि इथं कुठे ना कुठे गाड्या येत जात असतात. तर खूप मोठं नुकसान झालं असतं गाडीचं पण किंवा जीवहानी घेणे पण झालं असतं. पण ते थोडक्यात रात्री झालं म्हणून ते बरं झालं. बघा आ जाओ, तुम भी खाना खाना आ जाओ. अरे आ जाओ पप्पू भाई. अरे दाल चावल आहे यार. तर बघा आता मी जेवायला बसत आहे. बघा इथं पण खूप छान भाजी आहे. पण ह्यांनी आणल्या नॉनव्हेज, तर आम्ही नॉनव्हेज खाणार नाही आहे. पण राईस आहे, पापड आहे. आणि बघा मी पण नयाचं पॅकेट घेऊन ठेवलं आहे. आणि आपली बघा भाजी कुठली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण कुठली भाजी आपली आहे ही. आणि आपली आहे चपाती. तर या यूट्यूब फॅमिली तुम्ही पण जेवायला. तर बघा हे तर आहे अंडा कढी म्हणजे अंडा रस्सा आहे. ही पण कुठली भाजी नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. आणि ही पण भाजी कुठली नक्की सांगा. पण आम्ही आता जेवायला फक्त 3 जणच आहे. म्हणजे आपला हा एक आपला भाऊ ड्रायव्हर भाऊ आहे, आपला हा एक भाऊ आहे आणि मी पण आहे जेवायला. तर आता आम्ही मस्त 3 शेअर करणार एकामेकाला. फक्त मी हे नाही खाणार आज मी हे नाही खाणार आहे. तर बघा आपला तिसरा आपला ड्रायव्हर मित्र आहे. तर आम्ही 3 एकामेकांना शेअर करणार आहोत आपली भाजी चपाती भात असं आम्ही. आणि आम्ही मग जेवायला सुरुवात करणार. तर यूट्यूब फॅमिली तुम्ही पण या जेवायला. चला आता आपण बसूया जेवायला. बघा आता आम्ही शेअर करतो. बघा एकामेकाला मी आता शेअर करतो आहे भाजी. तर आणि खरंच खूप जेवायला खूप बरं वाटतं. जेव्हा पण असं एकत्र जेवतो ना तर खूप बरं वाटतं. खूप म्हणजे खूप बरं वाटतं एकदम जेवायला. खूप मजा येते. म्हणजे आपली भाजी आपण आणतो आणि इतर लोकांची आपल्या मित्रांची भाजी असते भात असतो ना ती सर्व मिक्स करून खायला खूप मजा वाटते एकदम. तर आम्ही तेच करत असतो दररोज. तर बघा आता पण आम्ही तेच करतो. आता माझी पण भाजी आली बघा प्लेटमध्ये. आता ही माझी भाजी जाणार त्यांना शेअर करायला. तर या चला आता आपण जेवायला सुरुवात करूया. चला यूट्यूब फॅमिली आपण पण पहिला एक घास घेऊया पहिला. आणि बघा काय काय खायला. बघा नली आहे, काकडी कांदा, पापड पण आपला आहे, चपाती भाजी. या तर या तुम्ही पण जेवायला. आता आमचं जेवण करून झालेलं आहे. आता आमच्या गप्पा होईल. गप्पा मारता मारता कधी संध्याकाळ माहीत नाही पडणार आहे. आता असं बघा गप्पा चालू राहणार आहे. तर आता जेवण झालेलं आहे.
तर जेवणापुढे काय आहे ते तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये समजेलच पुढे आपण तर काय करणार आहे ते. तर जेवण तर झालेलं आणि आता आम्ही खात आहे आईस्क्रीम. हे बघा आमचं जेवण झाल्यानंतर आमचं चालू आहे आईस्क्रीम. तर बघा तो दुसरा आमचा ड्रायव्हर मित्र आहे तो तिथं फिरत आहे आणि इटी फॅमिली तुम्ही पण या आईस्क्रीम खायला. चोकोबार चोकोबार. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल झाडं पडलेली आणि तर परांजे पण पडलेले, पण बघा आता पूर्ण सर्व सुरक्षित म्हणजे पूर्ण साफ करून टाकलं आहे. म्हणजे पूर्ण इथे जे पडलेलं ना सर्व सर्व इकडची लोकं आली, इकडची लोकं आली, तिथं काम चालू होतं ना ते लोकं आली आणि त्यांनी पूर्ण बघा आता एकदम चकाचक करून टाकलं आहे. माहीत पण नाही पडणार इथं वरून झाड पण तुटलेलं आणि ती लोखंडाची ते परंज्या पण पडलेल्या समजणार नाही. बघा ही झाड होती ना, ही झाडाच्या खाली फांदी पडलेली. तर बोलतात सकाळी पाऊस जो पडला ना तर वारा खूप होता आणि त्या 2 परंज्या अशा उडून आल्या बोलतात आणि त्याची पडलेली. बघा इतक्याने खड्डा पण पडला. बघा जी परंजी पडली ना तर खड्डा पण पडला. बघा तसं वाटणार पण नाही तर काय पडलेलं करून पूर्ण साफ केलं, पूर्ण साफ झालं. तर त्यांची माणसं आली आणि त्यांनी पूर्ण ते एकदम चकाचक करून टाकलं. बघा आपल्या बिल्डिंगमध्ये अंडे पावायला येतो तर आपण जेव्हा काहीतरी खायला घेऊया तर बघा नेहमी आपण आहे ना ही नली घेतो खायला, पण आज आपण नली न घेताना आपण घेणार आहे आज खायला क्रीम पाव. तर बघा तर मी आज घेणार आहे खायला क्रीम पाव. तर आणि क्रीम पाव आहे ना 10 रुपयाला क्रीम पाव आहे. तर बघा आपला हा पाववाला आपल्या बिल्डिंगमध्ये दररोज येत असतो. तर आपण आज खायला घेतले आपल्या क्रीम पाव आणि खरंच हा क्रीम पाव आहे ना खूप छान लागतो खायला, खूप छान लागतो. मी काय घेतलं माहिती काय, आता आपण जाणार आहे बाहेर, आता आपण मॅडमला घेऊन आपण बाहेर जाणार ना तर आपल्याला भूक लागते खायला म्हणून मी घेऊन ठेवल्या खायला. आणि ह्याच्यामध्ये ना बघा ना अशी क्रीम असते बघा, दाखवली बघा, हे बघा जशी दाखवले पावात क्रीम तशी क्रीम असते, म्हणजे वरती पाव खाली क्रीम परत खाली पाव. तर चला आपण आता घेतलं तर आपण या 10 रुपयाला आपण परत ठेवूयात आपल्या परीमध्ये. तर जेव्हा आपण बाहेर जाणार ना तर तेव्हा आपण ते खाणार आहे आणि तेव्हा तुम्हाला दाखवतो आतमध्ये ह्याच्यामध्ये क्रीम आणि हा पाव कसा असतो तो. तर चला आपण ठेवूया पहिले आपल्या परीच्या आतमध्ये आणि नक्की जेव्हा मी ते खाणार ना पुढे आता बाहेर गेल्यावर नक्की तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आपल्या परीला घेऊन बघूया आपण कुठे चाललो आहे. तिथे गेल्यानंतर आपण पहिला तर मस्त की ना क्रीम पाव खाऊया. तर चला आपल्या आता जाऊया आपण गाडी जवळ, तो आहे बँड स्टँडला. सध्या आपण बँडस्टँडला आपण येत असतो, संध्याकाळी आपण मॅडमला घेऊन वॉक करायला. आणि बघा आपला सूर्य कसा बघा आता तो आता मावळेल ते पण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि आता खूप उजेड आहे आणि तुम्हाला मी दाखवत असतो प्रत्येक आपल्या ब्लॉगमध्ये आपण काढलं तर सलमान खान फर्स्ट फ्लोअरला म्हणजे पहिल्या माळ्यावर सलमान खानचं घर आहे. हे बघा हे जी नारळाची केळी जी पानं आहे ना त्यापाठी सलमान खानचं घर आहे. तर पहिलं आपण काय करूया आपल्या परीमध्ये आपण जो क्रीम पाव ठेवला ना तो पहिला आपण काढून खाऊया. आता आपण क्रीम पाव आपण काढून घेतलं आहे, आपलं प्लॅस्टिक आपण फाडलं आहे आणि पहिले आपण एक बाईट घेऊया मस्तपैकी. तर एक नंबर आणि बघा ह्याच्या आतमध्ये क्रीम असतं, ह्याच्या आतमध्ये क्रीम असतं. तर खावा तुम्ही पण कधी म्हणजे पावाला पण आला ना तर क्रीम पाव कुठं असेल ना नक्की खाऊन टाकतो. खरंच खूप छान होता क्रीम पाव. बघा क्रीम पण मस्त आहे बघा आणि खरंच खूप छान आहे. माझं तर पोट भरलं बाबा, पोट भरला. तर बघा आता सूर्य पण मावळेल आणि तुम्हाला झाडं मला दाखवतो आहे बघा. आता सूर्य पण मावळेल बघा मी झूम केलं आहे पूर्ण. आता आपला सूर्य पण आहे ना तो पण आता बघा मावळत चालला आहे, पाण्याच्या खाली चाललेला आहे आणि खूप झूम केलं आहे बघा. हे बघा आता मावळत चाललेला आहे आणि मग अंधार होईल. मग आहे ना पूर्ण हे बघा अंधार होईल, पूर्ण अंधार होईल, पूर्ण एकदम अंधार. ही खूप सुंदरच आहे बघा, एकदम क्यूट आहे बघा, किती क्यूट आहे एकदम. आपण आता चाललं आहे औषध आणायला मेडिकलमध्ये. तर मॅडमने मला फोन केला, राकेश मेरा कुछ दवा आप लाके दे दो करके. तर आपण आता चाललं ही रोडला औषध आणायला. बघा आपण ही रोड चाललं, ही रोडला ना मेडिकल आहे
लेबॉरेटरी करून त्या लेबॉरेटरी मेडिकलमध्ये जायचं आणि तिथून मॅडमची आपल्याला औषधी घ्यायची आणि मग आपण ते मॅडमला द्यायचं. मला वाटतं दिल्यानंतर बहुतेक माझी सुट्टीच होईल, कारण आता 8 झालेलं आहे. माझी सुट्टी 8:30ला होते, तर बहुतेक माझी सुट्टी पण होऊन जाईल. तर चला पहिला आपण जाऊया औषध घ्यायला आणि तुम्हाला मी ते मेडिकल पण दाखवतो. हे रोडला आहे. तर चला आपण जाऊया पुढे चालत चालत. आपण आता हे रोडला आपल्या लेबॉरेटरी मेडिकलमध्ये आलेलो आहे. तर आता आपण जाऊया, चला पहिला मेडिकलमध्ये आतमध्ये जाऊया. आपण मेडिकलमधून औषध घेऊन निघालो. बघा बघा ना, न्यू लेबॉरेटरी मेडिकलचं नाव आहे. आता आपण जाऊया पहिला आपल्या बिल्डिंगमध्ये. सुट्टी झालेली आहे, आपण लिफ्टमध्ये आहे आणि बघा आपण आता लिफ्टमध्ये आहे. बघा आपण लिफ्टमध्ये आहे आणि आता आपल्याला जायचं आहे खाली, कारण आपल्या 6th फ्लोअरला आहे. बघा आपल्या 6th फ्लोअरला आहे. 6th फ्लोअरला तर आपल्याला जायचं आहे आता डायरेक्ट खाली ग्राउंडला. आणि आपली झाली आहे आता सुट्टी. तर चला आपण आता चाललो आहे घरी. तर बघा आता आपल्याला बस कधी भेटते आहे आणि आपण घरी जाता आता तुम्हाला आमच्या दांड्यामध्ये काय काय दाखवायला भेटतं आहे ते बघूया. चला आता आपण जाऊया पुढे पुढे. बघायला आपल्याला पूर्ण बस खाली भेटली. पूर्ण बस खाली आहे आणि ती साधी बस आहे, AC बस नाही, पूर्ण खाली बस आहे, AC नाही आहे. असं तो दांड्या जा ना, पूर्ण खाली बस आहे, खाली. आता दांड्याला उतरलो आहे. तर बघा आता आपण चाललो आपल्या दांड्यामध्ये आणि आपल्याला घरून फोन आला काहीतरी नाश्ता आणा. तर बघूया आता नाश्ता काय भेटतो. तर नाश्ता काय भेटतो आपण बघूया. चला आता त्या दांड्यामध्ये पण खूप सारं खायला इथे, खूप म्हणजे खूप आहे. तर आपण बघूया पहिला आपला दाबेलीवाला आहे का. तर दाबेलीवाला आहे दाबेलीवाला आहे. घेतं दाबेली अंकल 4 एकदम स्पायसी और कडक. गुड मॉर्निंग. तर बघा आता आपण घेत आहे आता दाबेली मस्त स्पायसी करून. आपण तुम्हाला लवकरच आपला शॉर्ट व्हिडिओ बघायला येणार आहे. आपण लवकर एक शॉर्ट व्हिडिओ काढणार आहे. बघा आता पहिला आपण घेऊया आपली दाबेली. घरी आलो बघतो काय आहे. तेजसचं काम चालू होतं टी-शर्ट करायचं. तर बघा तेजसनी माप घेऊन आहे ना पाठीमागे जे कस्टमर माझे कस्टमाइज ते करून देते. बघा ऑलरेडी त्यांनी इथे एक टी-शर्ट पण ऑलरेडी त्यांनी बनवलं वाटतं. ऑलरेडी त्यांनी टी-शर्ट बनवलेलं आहे. तर तुम्हाला पण असे कस्टमर टी-शर्ट पाहिजे असेल ना, हे बघा इथं बघा इथं बनवलं मस्त तिथे बनवलं. लक्ष गेलं माझं. हे बघा मामाची भाची आणि बघा मामा दाखवला आणि भाची दाखवली. बघा तर तुम्हाला पण तुमच्या असे आवडीचे पाहिजे असेल ना कस्टमर टी-शर्ट, तर खरंच आमचं इंस्टाग्रामवर चॅनल आहे नाथ सविते कलेक्शन. त्याच्यावर जाऊन तुम्ही पहिला फॉलो करा आणि तुम्ही त्याचे व्हिडिओ बघा. छान छान आमचे व्हिडिओ आहे जे आम्हाला कस्टमाइज आम्हाला देतात ना टी-शर्ट बनवायला कस्टमाइज, ते आम्ही खूप बनवलेले आहेत. तसं तुम्ही पण बघा आणि तुम्ही पण आम्हाला ऑर्डर द्या. 1 असो 2 असो किंवा 10 असो, आम्ही ती ऑर्डर बनवून देतो आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्र पूर्ण आम्ही डिलिव्हरी करतो. तर डिलिव्हरी आपला चार्ज पण असतो आणि आपण आहे राहायला मुंबईला. तर बघा त्याचं काम चालूच आहे टी-शर्टचं. तर बघा आपण दाबेली आणलेली नाही, ह्याला पण लगेच चालू केली बघा खायला. बघा तेजस पण खात आहे दाबेली आणि बघा बायको पण माझी खात आहे दाबेली. तोंडामध्ये आहे पण चेहरा दाखवत नाही. हां दाखव एक बाईट मार दाखव सर दाखव. आणि आपली गुड्डी बघा कशी चाव मारते आहे. ॲट कारण मी तुम्हाला बोललो ना आपण दाबेलीला आम्हाला पैसे आम्हाला दाबेली लागते. आता बघा मी पण एक दाबेली घेतो आणि मस्ती आता बाईट मारतो. या तुम्ही पण खाल दाबेली. खूप एकदम छान आहे, एक नंबर दाबेली. नक्की सांगा तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा आवडला. तर काय म्हणजे आपण बघा कामावर गेलो ना तर कामावर एकदम भयानक घडलेलं आमच्या कंपाऊंडमध्ये. तो वरून झाड पडलेला, तो लोखंडाची पराय पडलेली जी शिडी लोक बनवतात ते एकदम. आणि तशी कोणतं हानिकारक झालं नाही करू नये, म्हणजे कोणता जीव नाही गेला. आणि तिथे गाडी उभी असायची, नशी ती गाडी पण नव्हती उभी राहून करू नये. आणि आपण आज बाहेर गेलो ते तुम्हाला सर्व दाखवलं. आपण काय मस्ती केली ते दाखवलं. परत मी घरी आणलेलं खायला काय दाबेली. तर आम्ही घरी बसून माझा पूर्ण परिवार आम्ही बसून तो दाबेली खाल्ला मस्तपैकी. तर नक्की सांगा तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा. आणि तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला काय बघायचं असेल ना मुंबईमध्ये ते नक्की तुम्हाला मी दाखवायला प्रयत्न करेल. फक्त तुम्ही मला कमेंट करा दादा भाऊ आम्हाला हे दाखवा, आम्हाला हे बघायचं आहे लोकेशन मुंबईमधलं. नक्की तुमच्यासाठी मी ते व्हिडिओ घेऊन येईल. तर चला भेटूया आपण परत एक नवीन ब्लॉगमध्ये. आपले तर डेली ब्लॉग येत असतात आहे. चला भेटूया आपण एक परत नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.